सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना, सर्व प्रेक्षकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आज एक पुन्हा आउटडोर लोकेशन दिसते आणि शिवसैनिकांनो, अभिमानाने सांगावं असं वाटतं, ही वास्तू आहे बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने पतित पुनीत झालेली ही वास्तू शिवसेना भवन. शिवसेना भवनाचा हा तळमजला आणि त्यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक कक्षामध्ये सध्या मी बसलेलो आहे. माझं भाग्य आणि तुमचंही भाग्य शिवसैनिकांनो, कारण आपण आता अशा शिवसैनिकांसोबत बसलेलो आहे, अशा आधार वडांसोबत बसलेलो आहे, जे शिवसैनिक त्याही वेळेस बाळासाहेबांच्या सोबत, याही वेळेस उद्धव साहेबांच्या सोबत, आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेवर कुठलंही संकट येईल तेव्हा तेव्हा आधार वडासारखे, त्या वडाच्या पारंब्यांसारखे घट्ट जमिनीशी नाळ धरून हे शिवसैनिक आजही शिवसेनेला आधार देत आहेत. मला अभिमान वाटतो हे बोलताना सुद्धा अंगावर शहारा येतो. काय काळ त्यांनी पाहिला, सुरुवातीचा काळ कसा पाहिला, सुरुवात कशी होती, किती संघर्षाची होती. ज्यावेळेस फक्त लाठ्या खाट्या खायचंच काम शिवसैनिकांचं होतं, उठता लात आणि बसता बुक्की असायची, पण शिवसैनिकांनी कधीही संघर्ष सोडला नाही, शिवसैनिकांनी कधीही मैदान सोडलं नाही, शिवसैनिक कधीही पळून गेलेला नाही. आज मी याच अशा मोठमोठ्या ग्रंथांना, हे ग्रंथ आहेत सगळे, यांना फक्त खोलण्याची गरज आहे. अनुभवांनी ओतप्रोत भरलेली माणसं आहेत ही, त्यांना आपण थोडंसं खोलूयात. मी जास्त काही तुमच्याशी बोलणार नाही, आज यांना मी बोलतं करणार आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे सर्व हे पदाधिकारी बसलेले आहेत. मी त्यांना त्यांची ओळख करून देतो तुम्हा सर्वांशी आणि त्यानंतर त्यांच्याशी मी बोलणार आहे. ऐका हे अनुभव तुम्हाला परत कधी ऐकायला मिळतील मला माहीत नाही. आपल्या ह्या शिवसेना एक वादळ या माध्यमावर तुम्हा सर्वांपर्यंत या शिवसैनिकांना मी पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय. ह्या पुस्तकांना मी खरंच आता बोलतं करणार आहे. अगदी अगदी जराही तुमचा वेळ मी घेणार नाहीये. आता माझ्यासोबत मच्छिंद्रजी कचरे आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे उपाध्यक्ष. तो काळ हा काळ, त्यावेळेस बाळासाहेबांनी लावलेलं हे वटवृक्षाचं हे छोटंसं रोपटं, आजचा हा महावृक्ष. आज आणि त्या परिस्थितीला तुम्ही कशा प्रकारे बघता, कचरे साहेब सांगा. आता प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुमचा काय असेल तर मला माहिती नाही आहे, पण मला एकच माहिती आहे की आज ज्या वेळेला बाळासाहेबांनी शिवसेनेला जे हाक घातली, म्हणजे मराठी माणसाला, त्यावेळेला खरंच गरज होती. आणि माझ्या मते आज पण गरज आहे, आणि आज पण गरज आहे. भले आमच्यामध्ये आपसामध्ये जरी गैरसमज असतील, पण ते गैरसमजाचाच इतर लोक फायदा घेतात असं माझा प्रश्न विचारू का. आज आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवक गेले, कचरे साहेब मला सांगा, युवा वर्ग गेला आपण असं म्हणतो, पण तरी सुद्धा ह्या शिवसेनेची जादूबाई कमी होत नाही. आजही मराठी माणूस पेटून उठतो, ठाकरेंच्या मागे उभा राहतो, बाळासाहेबांच्या या नावाखाली, उद्धव साहेबांच्या नाव. आज तुम्ही ज्येष्ठ सगळे शिवसैनिक आहात, मला एक सांगा, तुम्हाला काही वाटत नाही का असं काही आलोभनं प्रलोभनं आपणही जावं, आपणही सत्तेसोबत जावं? का उद्धव साहेबांच्या पाठीशी उभं राहतात, याचं कारण मला सांगा, कळू द्या महाराष्ट्राला. कारण असं आहे की ज्यावेळेला शिवसेना बाळासाहेबांनी जे धाक दिली होती ना, त्यावेळेला काहीच अपेक्षा नव्हती. त्यांनी जे सांगितलं मराठी माणसासाठी ही संघटना, आणि त्यावेळेला मला वाटतं मार्मिकद्वारे चकललं जात होतं सगळीकडे. आणि मार्मिक त्यावेळेला एक अशी परिस्थिती होती, मार्मिक जो शिवसैनिक आहे ना, त्यावेळेला मिशा असायच्या, त्याला ते स्टेज लावायचे. अरे वा. आणि तो आणि मार्मिक कुठे, आणि टिळा आणि सफेद कपडे नव्हते, ज्याला जमेल तसे कपडे. सफेद कपड्याची वरण गुन्हा होती. कारण त्यावेळेला सफेद कपडे आणि पांढरी चप्पल ती वेगळी आयडेंटिटी आणि टिळा, हा ती वेगळी आयडेंटिटी. नाही, टिळा नव्हता त्यांना, त्याला वेगळी आयडेंटिटी होती, भाई म्हणून. आणि ही आमची वेगळी होती, स्लीपर असायची पण त्यावेळेला शिवसैनिकांची स्लीपर असायची पायामध्ये. म्हणजे बरोबर बात आहे. म्हणजे जो काळ मला माहिती आहे, त्या काळामध्ये आम्ही सफेद चपला, म्हणजे मला त्याच्याही अगोदर घेऊन गेलेले ते पायात स्लीपर असताना हे सगळे शिवसैनिक. कशी ही शिवसेना वाढत गेली. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत, चंद्रकांतजी बसलेले आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे हे अध्यक्ष. उद्धव साहेबांनी तुम्हा सर्वांना पुन्हा साथ घातली की उद्धव साहेब म्हणाले, या शिवसेनेला तुमच्या अनुभवाची गरज आहे.
तुम्ही सारे ज्येष्ठ शिवसैनिक पुन्हा एकवटलात, आजही तुम्ही सर्वांना मार्गदर्शन करताय. मला जरा सांगा ना की नेमकं काय चुकलं या सगळ्यामध्ये? का म्हणजे शिवसेनेमध्ये आज म्हटलं जातं की शिवसेना तशी नव्हती, शिवसेना अशी नव्हती. खरंच या गोष्टी आहेत का हो? की आजही शिवसेना बाळासाहेबांनी घडवली तशीच शिवसेना आहे? मग ह्या स्वार्थी माणसांना ज्यावेळेस स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा होता त्यावेळेस ही माणसं बाहेर पडली, पण त्यावेळेस भांडवल मात्र बाळासाहेबांच्या विचारांचं केलं तुमचं. कारण तुम्ही जे म्हणाल, तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिक, कारण तुम्ही काळ पाहिलेला आहे, बाळासाहेबांचे विचार तुम्ही पाहिलेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? 1966 सालापासून आम्ही संघटनेचं काम करतो. एक शिवसैनिक म्हणून मी काम करतोय. त्यावेळेला जी परिस्थिती झालेली, मराठी माणसावर अन्याय होत होते, तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा आम्हाला विचार दिला आणि त्या विचारावर आम्ही पेटून जे करायचं, बाळासाहेबांचा आदेश आणि दुसऱ्या दिवशी रिॲक्शन, असा तो काळ होता. म्हणजे लालबाग, परळ, लोरपळ आणि इतर गिरगाव लालबावट्याला तर एवढी त्याला कोणता धुमाकूळ होता तरी लालबावट्याचा तरी दळवी बिल्डिंगवर पहिला हल्ला झाला. आणि तिथून त्यानंतर आम्हाला त्याला विचार वगैरे साहेबांचा विचार, पण कर्तृत्व एवढं होतं की म्हणजे संघटना आहे की संघटना ना, घरचा पत्ता, कुठे खायचं तर हॉटेलमध्ये खायचं, पण बाळासाहेबांचा आदेश आहे, मोर्चा आहे, जायचं, तोडफोड करायची. हे आम्ही बाळासाहेबांकडे शिकलो असं मी त्याचं सांगेन. तोडफोड, कारण बस भाषण काय, जेव्हा शिवाजी महाराजला पहिले नाही पोलिसांना एक महिना 2 महिने घरी नाही, पोलिसांना मिळून तेव्हा बघू, कळलं की नाही. कुठलंही काय झालं असं काय असेल तर आमची एक यंत्रणा होती. गिरगाव, परळ, लालबाग, परळचं तर आमचं केंद्र होतं. एक फिरदोशी नावाचं एक हॉटेल होतं, तिथे यांची सगळ्यांची आमची भेट व्हायची. आणि तिथून मग ते त्यावेळेला वाहन नाही, फोन नाही, MTNLचा फोन, तरी बी आमचे निरोप देणारे बरोबर देऊन आम्ही एकत्र जमणार. एकत्र जर चॅलेंज मिटिंग असेल साहेबांचे, गपचूप थापा होता त्यावेळेला हो. आणि कधीही साहेबांची 66च्या नंतर जेवढ्या मिटिंग झाल्या तर आम्ही भाई लोक साहेबांच्या मागच्या बाजूला, तुम्ही स्वतः भाई लोक म्हणाले भाई लोक म्हणजे आम्ही वाईट चप्पलवाले. आम्हाला जर कोणाला भेटायचं असेल वर्षातून तर सगळ्यांना माहिती आहे ही कंपनी आमची मागच्या बाजूला असणार. मग ते आमच्या चौथऱ्याला आम्ही बसणार. बाळासाहेबांचा मेसेज कसा यायचा तुमच्यापर्यंत? म्हणजे बाळासाहेब तुमच्यापर्यंत कसा संदेश पोहोचवायचे? मला स्वतःच सांगायचं असेल तर आमचे नगरसेवक दत्ताजी नलावडे, त्यांना फक्त निरोप जायचा की त्याला बोलवा. मग समजे साहेबांमध्ये काहीतरी झालंय आणि याला बोलवलंय, मग साहेबांनी जायचं, मग सांगायचं असं झालं, असं केलं, चल आता तुला भोगायचं, जा. तो जो गिरण्यांचा काळ तुम्ही जर काढताय, खरं तर आम्ही ते लालबाग परळ सारखे चित्रपटच पाहिले. खरं तर मी एक गिरणी कामगार होतो त्यावेळेला. अच्छा. मी 3 मिलमध्ये काम केलेलं आहे, 2 मिलमध्ये काम केलेलं आहे. गिरणी कामगारच होतो, गिरणी कामगाराचा मी मुलगा. पण लहानपणापासून आम्हाला बरेच खास कळगे आले, ते पार करून आम्ही मग नंतर घरी ओरडतील म्हणून आम्ही मिलमध्ये कामाला. मला एक सांगा, लाल बावटा ते शिवसेनेचा भगवा, मुंबईचं हे रुपडं, म्हणजे विशेषतः लालबागचंच घ्या ना, लालबागचं नावातच मुळात लाल हा शब्द आहे आणि मुळात लालबाग मधूनच पहिल्यांदा लाल बावटाचा जास्त तिकडे प्रभाव असायचा. अशा ह्या लालबागमध्ये, परळमध्ये तुम्ही काय संघर्ष केला? अगदी त्या कृष्णा देसाईचा आपण तो हत्याकांड सगळं पाहिलेलं आहे. आता त्याच्यात मी तुम्हाला जास्त काही बोलतं करणार नाही. शिवसैनिकांना, इथल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना बऱ्याच गोष्टी दिसतील, पण कशी तुम्ही शिवसेना तशी, म्हणजे बाळासाहेबांच्या आदेशावर तुम्ही कशी शिवसेना वाढवत गेला तिथे? नाही, बाळासाहेबांनी आदेश दिला ना तर प्रत्येकाला निरोप झाला, प्रत्येक शाखेमध्ये निरोप जायचा. आणि त्याप्रमाणे मग आमची यंत्रणा होती. स्कूटरवर कोण, सायकलवरून मेसेज यायचे की बाबा आता जमायचं आहे, कुठे जमायचं. पण आमचं जास्तीत जास्त लालबाग, परळ, गणेश टॉकीज, म्हणजे लालबागमध्ये जास्त आणि परळमध्ये. आणि तिथून मग आमचे निरोप. मग गिरगावकरांना आम्ही जागे केले. ते गिरगावकर बी पहिल्यापासून आमच्यावर. नंदू गोगटे नावाचा एक शिवसैनिक कोणाला माहित नसेल. नंदू गोगटे गिरगावचा शिवसैनिक होता. अच्छा. असं मायावर तो नेहमी असायचा. एवढं रेटपट होतो ना आम्ही त्यावेळेला. घरदार काहीच नाही, भिडायचं म्हटलं बस भिडायचं आणि जायचं. कुठल्या शाखेचं काय असलं की आम्ही तिथे हजर. बाळासाहेबांची मिटिंग असली आम्ही हजर. बाळासाहेब स्वतः प्रत्येक ठिकाणी यायचे, तुमच्यासोबत बसले. कसा बाळासाहेबांचा प्रश्न उठणं कसं असायचं? बाळासाहेबांपासून मी लांब राहायचो. कारण माझी एक आयडेंटिटी वेगळी होती. म्हणून बाळासाहेबांना
मी लांब पण बाळासाहेब काय झालं तर मला काय बोलू आयडेंटिटी होती सांगू शकाल? आयडेंटिटी नाही सांगायचं नाही. सगळ्यांना माहिती आहे, जनतेला माहिती सगळ्यांना माहिती आहे. आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांपासून दूर आहे. माझा एकही फोटो तुम्हाला मिळणार नाही बाळासाहेबांसोबत कधी नाही. कारण का साहेबांना डाग नको तो लागू दे म्हणून त्यासाठी नाही, मी समजू शकतो तुमची काय आयडेंटिटी असणार. आणि खरं तर एक खरं सांगतो, अशाच शिवसैनिकांची त्या काळात गरज होती. शिवसेनेच्या त्या वटवृक्षाला आज जो आपण वटवृक्ष पाहतोय त्याच्या त्या रोपट्याला ही अशाच शिवसैनिकांनी मोठं केलेलं आहे. गजरे साहेब, हे तुम्हाला मी आठवण सांगू का? आता तुम्ही सांगितलं त्यावेळेला मला आठवलंय की मी त्यावेळेला 68ला SSC ला होतो. SSC दंगल- हा, 68 पहिली साली. पहिली दंगल झाली त्यावेळेला स्टेशन पेटत होतं आणि तिथे मी उभा कुठलं होतो. स्टेशन होतं ते? चुनाभट्टी स्टेशन. अरे आणि तिथे तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला प्रवृत्ती अशी, आज पण त्या प्रवृत्ती आहेत. अगदी काही लोक ते लुटण्यामध्ये होते आणि ते आता नाहीये, त्यांचे नाव पण लुटणे त्यांचं झालं. पण त्यावेळेला मी तिथे होतो 68ला, मी तिथे आला ते पोलीस आले. अरे त्याला पण मी ठामपणे उभा होतो. म्हटलं काय इथे काय करतोयस? स्टेशनात आलोय बोललो. आता काय हे कोणी केलं बघतोय म्हटलं. जळटे मला नाही माहिती. मला नाही म्हटलं. माहिती नाही जळटे बोललो ते बघतोय बोललो. म्हणजे जास्त शाण आहे त्या घरी पहिला बडव्या शिवी दिली अशी. वय काय असेल त्यावेळेस तुमचं? त्यावेळेला मला 16 वर्षात 16 वर्षाचं वय. आणि बाळासाहेबांच्या आदेशानंतर आपली पोरं कशी 16व्या वर्षात, म्हणजे बघा ना, मिसरूड सुद्धा फुटलं नसेल. नव्हतंच ना. मिसरूड सुद्धा फुटलं नसेल. आणि मला आठवतंय बाळासाहेब त्यावेळेला शिवसेनेची बाळासाहेब सायकलने चुनाभट्टीत येत होते. सायकलने. हा, त्यावेळेला फक्त मार्मिकचं वगैरे सुरुवात चालली होती पण आम्ही पाहत होतो. आज कोणी विश्वास ठेवेल का बाळासाहेब सायकलने चुनाभट्टी द्यायचे? म्हणजे कुठे मातोश्री, जुनं मातोश्री मध्ये असणार त्यावेळेस, बरोबर? नाही इकडे माधववन. कुठे? कदम मेन्शन मध्ये. बरं, मी तर अजून त्याच्या मागे जायला लागणार. म्हणजे मी अजूनही एका विशिष्ट काळामध्येच आहे, माफ करा मला, थोडं अजून मागे तुम्ही नेताय. कदम मेन्शन मधून तिथून चुनाभट्टी सायकल येणं खरं आजही कोणी करेल का? आताच्या वयातली पोरं करतील का नाही? आणि आठवतं मला लहान होतं त्यावेळेला ते बंद गळ्याचा कोट असायचा. कसं असायचं बाळासाहेबांचा पेहराव? कसा असायचा? बंद गळ्याचा कोट असायचा. बंद गळ्याचा कोट. हा, नंतर हे आले सायकल. शाल वगैरे वगैरे वगैरे. नंतर ते सगळे चेंजेस होत गेले. आणि एक एक नेत्यांचं मी तुम्हाला सांगू ना, त्यावेळेला शिवाजी पार्क म्हटलं मीटिंग तर रेल्वे म्हणजे त्यावेळेला आम्ही विचारच करायचो नाही. आणि मी मच्छिंद्र उपशाखा प्रमुख आहे. तर मच्छिंद्र बरोबर असलं म्हणजे बरं आहे की मच्छिंद्र कोण? मच्छिंद्र कोण? मीच. अच्छा, तुम्ही स्वतः म्हणताय. म्हटलं अजून कोणीचं नाव घेताय? नाही ना, माझं तुम्ही उपशाखा स्वतः प्रमुख त्यावेळेस. त्यावेळेला नाही शिवसैनिक होतो, हा, हा. नंतर उपशाखा प्रमुख झालो. त्यावेळेस गटप्रमुख होणं सुद्धा फार मोठी गोष्ट. शाखा प्रमुख तर आयुष्यभर, म्हणजे आयुष्य गेल्यानंतर शाखा प्रमुख त्यावेळेस होता येत नव्हतं. आप्पा बरोबर बोलतोय मी? तुम्ही शाखा प्रमुख राहिलेला आहात मला वाटतं. हा, माईक पकडा जरा तिथे असा त्यांच्यासमोर माईक. हा, बोला बोला. पहिला शाखा प्रमुख व्हायला पण लोक तयार व्हायचे नाही. कारण का? काम करण्यासाठी नाही, की पोलीस लोक 3 NC झाले की तुम्हाला तडीपार करणार. हा, हे पोलिसांचा फंड होता त्यावेळेला. म्हणून कोण शाखा प्रमुख व्हायला बघायचे नाही. भीती वाटायची. म्हणजे आम्हाला काम करायचं आहे पण पद नको. आम्ही गुप्तपणे आमची कामं कामं हा. करतो. आम्हाला आमची कामं करायची आहेत. करायची. आम्हाला पद नको, घरातून हो. तडीपारी. आणि 3 NC झाली की तडीपारी हो, असायची. तडीपारी. 3 NC केली की तडीपार. अरे बापरे. ही त्यावेळेला पोलिसांचं होता हे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही शाखा प्रमुख झालात. माझ्या आधी आप्पा मला तुमचं पूर्ण नाव सांगा, महाराष्ट्राला ऐकायचंय. माझं नाव वामन दाजी चव्हाण. मला आप्पा चव्हाण म्हणून ओळखतात. आप्पा चव्हाण. माझा जन्म 1944 साली 7 मे, 7 मे. आपलं 9 मे 1944. माझं बालपण सगळं पोलीस क्वार्टर्समध्ये गेलं नायगावमध्ये. माझे वडील पोलीसमध्ये होते. अच्छा. मला ज्या ज्या वेळेला पकडलं त्यावेळेला माझे वडील सांगायचे, लोक सांगायला यायचे तर त्याला पकडलंय आता. वडील म्हणे त्याला गोळ्या घालून ठार मारून टाका. ठार मारून टाका. ठार मारून टाका त्याला. म्हणजे वडिलांच्या अंगात तो पोलिसी बाणा होता म्हणजे हा, मारून टाका, काही मारून टेन्शन नाही मला. ते काय म्हणायचे, मी काँग्रेसचं खातोय आणि ही शिवसेना कुठून आणली. बापरे.
म्हणजे किती पगडा होता विचारांचा लोकांना त्यावेळेस की शिवसेनेचं म्हणजे काँग्रेसच्या घरात शिवसैनिक कुठून आला? तर अशा परिस्थितीमध्ये देखील नायगावमध्ये पोलीस क्वार्टर्समधले जेवढी पोलिसांची मुलं होती ती सगळी माझ्याबरोबर होती. मुलं तुमच्यासोबत, हा. तरुण मंडळी म्हणजे. सगळे सगळे तरुण तरुण मंडळी, अगदी एकूण एक. इवन काँग्रेसचे विलास सावंत देखील आमच्या शाखेत येऊन बसायचे. ते राज्य गृहमंत्री, राज्य गृहमंत्री होते. गृहराज्यमंत्री. हां, काँग्रेसचे. ते बसायचे. पण नंतर मग लोक सांगायचे, मला बाकीचे म्हणायचे, आपण कशाला याला बसवताय, त्याला उठून जाऊ द्या. मला असू दे रे, बसू दे, ती यायला काय आपला फरक पडतो. अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला जो शाखा प्रमुख झाला आमच्या इथे भोयवाड्यामध्ये ते डॉक्टर जयवंत बाळकृष्ण नाईक, पहिले शाखा प्रमुख, पहिले शाखा प्रमुख, म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यानंतरचे पहिले शाखा प्रमुख. भोईवाड्याचे. हां, डॉक्टर जयवंत बाळकृष्ण नाईक. आणि कोण करायचं पद, कोण द्यायचं? बाळासाहेब द्यायचे. स्वतः द्यायचे. स्वतः शाखा प्रमुखाचं पद स्वतः द्यायचे. बाळासाहेब सांगतील तो शाखा प्रमुख बनायचा. आणि सदाकांत ढवण नावाची एक व्यक्ती होती आमच्याकडे. आज त्यांच्या नावाचं उद्यान आहे भोयवाड्यामध्ये. प्रभाकर भूमकर. तो तिकडे शाखा प्रमुख. मी माझं सांगतोय, मी माझ्याकडचं सांगतो, मी नायगावचं सांगतोय. पहिले नायगाव भोयवाडा. हम्म. हां, तर डॉक्टर नाईक होते. त्याच्यानंतर डॉक्टर नाईकांना ज्या वेळेला खुनी हल्ला झाला, टेमकर म्हणून होता एक, वेल्लाळ निवासमध्ये राहायचे. 2 भाऊ होते. त्यांनी त्यांच्यावरती खुनी हल्ला केला शिरोडकरच्या गल्लीमध्ये. तेव्हा त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की माझा पेशा डॉक्टरचा आहे, तर मला मला काही काही जमणार जमणार नाही. नाही, हे धनुष्य आणि मला हां, पेलवणार नाही. मग बाळासाहेब आमच्या राम मंदिरमध्ये भारतीय बैठकीवरती येऊन बसायचे. भारतीय बैठक. भारतीय बैठक, खुर्च्या नाही देवळामध्ये, खुर्च्या नाही, नाही. राम मंदिर. आणि सदाकांत ढवण वगैरे आम्ही त्यांची व्यवस्था करायचो, साहेबांची यायचं असेल त्यावेळेला. अशा परिस्थितीमध्ये नंतर मग त्यांनी एक अरविंद दळवी, एकाच कुटुंबातले होते, तर त्याने देखील, त्याला पण नाही जमलं. त्याच्यामुळे त्याचा भाऊ दुसरा प्रमोद दळवी, अरविंद दळवी, ते दोन्ही भाऊच आहे एकाच कुटुंबातले. तसे 5-6 भाऊ होते, पण त्या दोघांना पण नाही जमलं. नंतर मग गणू टेलर, त्यांचं आडनाव गुरव होतं, पण त्यांना गणू टेलर म्हणून फेमस होते. व साहेब म्हणाले, चल गणू टेलर तुम्ही आता बघा. हम्म. तर ते म्हणाले साहेबांना की साहेब मी माझा धंदा करू टेलरचा की मी शाखा प्रमुख. ते म्हणाले काहीतरी करा, तो पण धंदा करा आणि हा पण धंदा करा. साहेबांनी म्हणजे सांगितलं. बाळासाहेबांना स्वतःहून माणसं गोळा करावी लागली. काही ठिकाणी हां. त्यांना स्वतःहून विचारणा पण करावी लागली. हां. असं नाहीये की माणसं स्वतःहून पडते, बाळासाहेबांनी स्वतः विचारले पण. म्हणजे बाळासाहेब एकेका गल्ली बोळामध्ये सुद्धा लक्ष घालायचे त्यावेळेस, नक्की. बरोबर, गल्ली बोळापर्यंत. मग नंतर तुमच्यापर्यंत कसं काय आलं ते? माझ्यापर्यंत नंतर मग काय झालं की ते म्हणाले मला काय जमणार नाही. मला म्हणाले, साहेब म्हणाले, अरे तुम्ही सगळ्यांची नावं सुचवताय, तुम्ही करा ना. तुम्ही राहा, हां, तुम्ही राहा. म्हटलं मी पोलीस क्वार्टर्समध्ये राहतो ना. मग काय झालं, तुम्ही राहा, काय होईल ते बघू. मग अच्छा, मग मी ते धनुष्य उचलण्याचा निर्धार केला. उचलला. हां, उचलला. उचलल्यानंतर जे काय साहेब फक्त म्हणायचे की अमुक गोष्ट ही असं काय ते चाललेलं आहे ते बघा, एवढंच. जे काय चाललेलं आहे ते बघा बोलल्यानंतर त्याचा अर्थ आम्हाला कळला. आणि ते दुसऱ्या दिवशी साहेब म्हणायचे, अरे काय ते सगळं झालं, झालं सगळं तोडून बुडून मोकळे तुम्ही. अशा पद्धतीने जो शिवसैनिक भोयवाड्यामधला, आमच्या नायगावमधला जो गोळा झाला तो अशा पद्धतीने झाला. आणि अशा पद्धतीने साहेबांनी ज्या ज्या गोष्टीला त्यांना म्हणजे कुठेतरी चुकीच्या वाटत होत्या, पण त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी होती, ती फक्त समजणाऱ्यांनाच कळत होतं, बाकीच्यांना काय त्यातलं ज्ञान नव्हतं. तर मग त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर साहेब म्हणायचे की बाबांनो जे काय कराल ते सगळं सांभाळून करा. सांभाळून करा. हे म्हणजे काळजी होती साहेबांना. नंतर काळजी, शेवटी सगळं सांभाळून करा, कारण शेवटी सरकार आपली नव्हती.